परिस्थिती अतिशय गंभीर आणि संकट निर्माण करणारी आहे, महाराष्ट्राला आग्रह देणारे आहे। जे सामाजिक राजकीय कार्यकर्त्याला एक कोर्ट करून देणारी घटना होती। काल स्वर्गीय अजितदादांनी कामाचा दादा त्याला महाराष्ट्राची महाराष्ट्र ओळख होती, अशी व्यक्ती आपल्याकडून जाणे म्हणजे एक खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। एअरक्राफ्ट झालं तर अनेकांनी शंका पण व्यक्त केलेल्या आहेत। अनेक दुर्घटना घडत आहेत, त्या घटनेनंतर त्याची चौकशी साधी होत नाही आणि झाल्यानंतर मग त्या पायलटवर दोष दिला जातो। या घटनेने महाराष्ट्र आजारानंतर पाचोरा शहरामध्ये बंदचं आव्हान केलं होतं। आज सगळ्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद ठेवलेलं आहे। त्याच्या सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय संघटना ज्यांच्यामुळे 31 तारखेला पाचोरा शहरामध्ये हुतात्मा स्मारकमध्ये संध्याकाळी 7 वाजता दादांवर प्रेम करणाऱ्या जे गागुले असतील त्यांच्या आठवणींसाठी उजाळा देण्यासाठी आपण 31 तारखेला संध्याकाळी 7 वाजता हुतात्मा स्मारकमध्ये यायचं आहे। सगळ्यांना आव्हान आम्ही करतोय। सामाजिक संघटना, सगळ्या राजकीय संघटनांच्या वतीने आम्ही शोकसभेच्या या कार्यक्रमाला आपण यावं यासाठी आव्हान करतो आहोत आणि आपल्या आठवणी आपण त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या यासाठी हा कार्यक्रम आहे। कालही दादा होते, आजही दादा आहे, उद्याही दादा होती रात्री, परंतु असा दादा होणे नाही असा एक वाईट प्रसंग, सामाजिक खोपरी निर्माण झाला प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे। म्हणून या 31 तारखेच्या या कार्यक्रमाला शोकसभेला आपण यावं असं सामाजिक संघटना सगळ्यांच्या वतीने आव्हान आहे।